रसिक हो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपल्या साऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळांनी प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारती विद्यापीठ पुणे भाग क्रमांक 21. तो चावडीच्या वाटेने निघाला आणि मागणं घोडे चालू लागले. त्यांची चाल ऐकून धर्मू दुडक्या चालीवर पळू लागला. हा म्हणता त्यानं चावडी गाठली. मागोमाग घोडे येऊन पटांगणात उभे राहिले. पुढची आज्ञा ऐकावी म्हणून धर्मूनं मागं वळून वर तोंडाकडे बघितलं आणि घोडेस्वारांनी आपली नुसती हनवटी एका अंगाला वर करून इशारा दिला, जा आता, झालं काम. त्यासरशी धर्मू भातमाऱ्या माघारी वळला आणि पळत सुटला. घाम फुटलेल्या धर्मूला केव्हा एकदा आपलं दुकान गाठीन असं झालं होतं. धर्मू गेला आणि दोघेही घोडेस्वार खाली न उतरता चावडीकडे बघत राहिले. ना माणूस ना काणूस. चावडी भकास दिसत होती. एक धोंडीबा तराळ तेवढा बाहेरच्या आगटीजवळ उन्हाला दोमडून पडला होता. त्याच्या अंगावरची काळी कुळकुळीत कातडी उन्हानं वितळणाऱ्या डांबरासारखं चमकत होती. घोडे थेट चावडीवर आले आणि निवांत पडलेला धोंडीबा गडबडीनं उठून उभा राहिला. हात जोडून समोर गेला. खोब्यात वाकून बोलला, जी, मी चावडीतला तराळ. आपल्या ओठावरची एक विचवाची नांगी हातात धरून त्या घोडेस्वारानं तो लवून केलेला मुजरा आपला हात न हलवता मानेनं स्वीकारला आणि एका रिकिबीवर पायाचा भर देऊन तो खाली उतरला. दणकन भुई हादरली. लगबगीनं तराळ पुढं झाला. भराभरा पायऱ्या चढून वर गेला. बसायची जागा झटकून तक्के नीट उभे करून ठेवले. गडबडीनं आवरावर केली आणि तो लांब जाऊन एका खांबाला पाठ लावून उभा राहिला. दोघेही घोडेस्वार चावडीत गेले आणि खांद्याची बंदूक काढून खाली बसले. तक्क्याला पाठ टेकवत विचारलं, बाकीची संधी काय, मातीला गेल्यात काय? धोंडीबानं हा प्रश्न ऐकला आणि तो मने हरकला. त्याला वाटलं हा बरा भेटला. कोणी विचारणारा पाचरणारा नव्हता म्हणून सनदी सोकवले होते. आज बरी गावली तावडीत. बाहेर पोरं गोळा झाली होती. लांब एका कोपऱ्यावर 4 माणसंही उभी होती. दोघे घोडे सारखे फुरफुरत होते. त्या फुरफुरणाऱ्या घोड्याकडे बघत तराळानं तोंड उघडलं, जी, आता लईस कोणी फिरकतच नाही बघा. अशी सुरुवात करून आबा गेल्यापासून सारी हकीकत त्यानं खुल्लमखुल्ला सांगून टाकली. त्याला चेवच आला होता. साचून राहिलेलं जुनं पित्त उसळल्यासारखं झालं. वेळ आली आणि म्हातारा बडबडा बोलून मोकळा झाला. सारं सांगून झालं आणि मग खाली भुईकडं नजर लावून तो विचार करू लागला. सारं वकून टाकलं हे खरं, पण हे कोण, कुठलं, काय? त्यांचा आपल्याला ना शेंडा ना बुडका ठाऊक आणि न विचारता सावरता आपण हे काय सांगून टाकलं? धोंडीबानं भुईची नजर वर उचलली आणि आपसूक नजरानजर झाली. काहीतरी घोटाळा झाल्यागत झाला. डोळ्यातल्या इंगळ्या रोखून बघू लागल्या आणि हात जोडून धोंडीबा बोलला, माफ करा, न विचारता करता बोलून गेलो. भेदरलेला म्हातारा डोळ्यातली बुबुळं हलवून बघू लागला. तोवर घोडा फुरफुरला. चाहूल ऐकायला आली आणि नजरा बाहेर वळल्या. धोत्राचे सोगे हातात घेऊन उद्धव नाना आणि लखू कुलकर्णी दबकत जवळ आले. नजर झाली तसे रामराम करून आत आले आणि एकाएकी त्यांचे पाय अडखळले. कोण गा तुम्ही? असा प्रश्न ऐकायला आला आणि डोक्याला दाराची चौकट लागावी तसे ते उभेच राहिले. आत पाऊल न टाकताच तिथेच थांबले. न विचारता आपली नावं सांगू लागले. मी लखू कुलकर्णी, मी उद्धव नाना, मी गजाभाऊचा चिरंजीव, मी कृष्णपंताचा मुलगा. आणि मध्येच चावडी गरजले, का आबाईची नावं सांगायला लागलायसा? कोणी विचारले? तोंडच मिटली. उत्तर सूचनाचं झालं. हातात धरलेले धोत्राचे सोगे गळून खाली पडले. बोटं चुळबुळ करू लागली. नजरा कावराबावऱ्या झाल्या. लखू कुलकर्णी एक पाऊल मागे टाकून सरून उद्धव नानाच्या मागे गेला आणि उद्धव नाना मान खाली घालून तिरके उभा राहिला. काय बोलावं काय सवरावं हे कळेनासं झालं आणि एकाएकी वरनं आवाज आला, कुलकर्णी? हो हो, आबांचं बाहुबंद नव्हे का तुम्ही? हा अवचित प्रश्न ऐकून धाड भिंती कोसळल्यागत झाली. दगड आणि विटा एक झाल्या. काही कळेनासं होऊन गेलं. दोघांची तोंडं एकदम सुकून गेली. काही बोलावं तर जीभ उचलेना झाली. तोंडातनं शब्दच बाहेर येईना झाला.
ही काहीतरी आफत आली असं वाटलं. दोघांचेही हातपाय गळाले आणि कानावर प्रश्न आला, यातला लखू कोणचा आणि उद्धव कोणचा? छातीकडे बोट दाखवून तो सांगायला लागला, मी लखू, मी उद्धव नाना. 2 नावं आहेत वय? हा प्रश्न ऐकून उद्धव नाना कावरेबावरे झाले. आपण एक नाव सांगितलं का 2 नावं सांगितली हे त्यांना समजेना आणि शब्दावर जोर देत ते पुन्हा म्हणाले, मी उद्धव नाना. होय, तुम्हीच ते ऐकलं का? पण उद्धव आणि नाना अशी 2 नावं कशापायी घेतलाय? नुसतं उद्धव नाही चालत. पाचावर धारण बसली. बोलणं कळेनासं झालं. मुकाट्यानं मान खाली घालून उद्धव नाना उभे राहिले. हळूच अंगाला बोट लावून लखूनं खुणावलं आणि आपला पाय काढता घेतलेला बरा असं मनात आणून ते मागे वळले आणि वरचा पाय वर, खालचा पाय खाली अशा स्थितीत ते पुन्हा थबकले. उद्धव नाना, हो. आबा मरून चंगळ झाली का नाही का? वय. किती रान बळकवलं त्यांचं. मोजणीचा दगड सरकत चाललाय वय का? उद्धव नानाचं मन सरकलं आणि अंग थरारलं. पाय लडालड हलू लागले आणि हीच गत लखूची होऊन गेली. तोंड न उघडता नरड्यातल्या नरड्यात घुटके गिळीत ते उभे राहिले आणि दोघांची सुटका झाली. जावा, घरात जाऊन बसा जावा. लखलखीत घासलेल्या घंगाळागत तराळाचा चेहरा उजाळला. तोंडावर समाधानाचा आनंद पसरला. तो ओठ चावून मनात म्हणाला, अरे तुमच्या बायला मी लय सोकावलं होता सर. तराळ जी, ते शोधक कोण बाहेरच्या अंगाला उभं राहिल्यात? धोंडीबानं बाहेर नजर टाकली. दत्तू नाईक, हरिबा जाधव अशी सनदी मंडळी अंग चोरून उभी होती. धोंडीबा थोडकं हसून म्हणाला, कोण परकी नाहीत, चावडीतलेच संधी गोळा झाल्यात. सुगाव लागल्यागत आता आल्यात होय, बोली होती स्नेहात. एवढं बोलायचा अवकाश. घोळक्यानं बाहेर उभे राहिलेले संधी लगोलग आत आले. मुजरा करून बाजूला झाले, न बसता खडे उभे राहिले. एक वार त्यांच्याकडे निरखून बघून धोंडीबानं चौकशीला सुरुवात केली. हे हरामखोर कोण आहेत म्हणायचं? सगळ्यांच्याच अंगावर काटा उभा राहिला आणि धोंडीबा बोट दाखवून नावं सांगू लागला. ह्यो दत्तू नाईक, ह्यो हरिबा जाधव, त्यो गोपाळा. वाड्यावर राखणीला होता तोच का ह्यो? जी. सगळ्यांची अशी ओळख देत झाली. इकडची तिकडची चौकशी केली आणि रावणानांना बोलवायला निरोप धाडला. हे कोण आलंय, काय चाललंय, कशाचाही धूम अजून लागला नव्हता. ही भानगडच काही समजली नव्हती आणि खळ्यात तेवढा रोल्यागत सारे सनदी खडे होते. बाहेरच्या अंगाला फुरफुरणाऱ्या घोळ्याकडं नजर लावून गप्प राहिले होते. आत बघायची कोणाची छाती होत नव्हती. नजरेला नजर कोणी देत नव्हतं. भगवा फेटा बांधलेले रावणाना दबकत आत आले तसा तक्क्याला टेकून बसलेले ते घोडेस्वार आपली गर्दन झुकून म्हणाले, राम राम. राम राम. बसा, या, अशी जवळ या. रावणाना समोर मांडी घालून बसले आणि बोलणं सुरू झालं. रावणाना, मी दादा चव्हाण, रिसाल्यात होतो, आता इथं पाटीलकीवर येणार आहे. मान हलवून रावणाना म्हणाले, बरं झालं. कोण येते का नाही त्याचीच काळजी पडली होती. तुम्ही आला, गावचा एक प्रश्न मिटला. काय म्हणते गाव? काय म्हणायचं? म्या लय ऐकले तवा विचारतो. ऐकलेस आहे नव्हं? होय, ऐकलंय ते मी बघून घेईन, पर तुमचा पाठिंबा मिळायला पाहिजे. तुमच्या सल्ल्यानंच सगळं करायचं. रावणाना न बोलता गप्प राहिले. त्यांचा चेहरा विचारी झाला. डोक्याचा फेट्या काढून त्यांनी मान पुढं झकवली आणि बोटानं जागा दाखवत त्यांनी विचारलं, दादा बघितलंस हा प्रसाद? दादा चव्हाणांच्या सारं ध्यानात आलं. नजर उचलून तो म्हणाला, हाय माहीत मला. 5 टाकं पडलं होतं. येळ बरी म्हणून जगलो वाचलो. ऐकले मी ते सारं. अशी आमची टकुरं फोडून घेतली तरी बाई तिकडं गपगुमान बसून राहिल्या. आता हे गाव भलं, तुम्ही भलं. तुमचं तुम्ही बघून घ्या. काही काळजी करू नका रावणाना. तुम्ही फक्त सल्ला द्या म्हणजे झालं. सल्ला? होय. आणि निस्तारणार कोण? छातीला हात लावून दादा चव्हाण म्हणाले, मी हाय नव्ह खंबीर. का काळजी करतात? रावणाना तोंडाकडे बघत राहिले. एक दिलासा मिळाल्यागत झाला. गडी खंबीर होता. त्याच्या डोळ्याला डोळा लावून बघायची छाती होत नव्हती. बहादर अंगानं मजबूत होता. छाती ढालीगत दिसत होती. शरीर चांगलं कमावलेलं होतं. रावणाना टक लावून बघत राहिले आणि दगडी बुर्जागत खंबीर दिसणारा तो बहादर पुन्हा हाताची मूठ छातीवर ठेवून म्हणाला, इंदूरला इन्फंट्रीत होतो. वाघागत आम्ही 4 भाऊ आहे. ह्यो सगळ्यात धाकटा परसराव. बघून घ्या त्याला. एकाला अंगावर 2-2, 3-3 गडी लोळवतो या.
रवनाने ते धाकट्या भावाकडे बघितलं. त्यांची छाती भरून आली, धीर आला. कानाला खडा लावलेले रवनानं एकदम म्हणाले, मग काय हरकत नाही, या तुम्ही, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. दिलजमाई झाली आणि दोघे एकमेकाच्या तोंडाकडं प्रसन्न चेहऱ्यानं बघत राहिले. हातातली बंदूक वर करून दादा म्हणाले, चूल फुकायची फुकणी नाही ही, झाडावरची कवडं मारल्यागत मारीन एकेकाला. असाच बहादर पाहिजे गावाला. त्याच ईर्षेनं आलं. दादा चव्हाणांनी तोंड पुढं केलं आणि रवनानांच्या कानात हलक्या आवाजात सांगितलं, महाराज सरकारांनी बी बोलवून सांगितलं मला. बाईंनी महाराजांची भेट घेऊन सारं ठरवलं आहे. चीफ पोलीस मामा इथे माझं. मग काय पाहिजे ते करायला फुल परवानगी आहे. रवनानांचा आनंद मनात मावेन असं झाला. मिशी कुरडत ते म्हणाले, तरी म्हणलं बाई अशा गप बसायच्या नाहीत. गप कशा बसतील, त्यासनी राग नाही. तेच झालं खरं. बरं मग आम्ही हलतो लगेच. होय. जेवले बिगार कोण सोडते तुम्हाला? जेवणाचा घोळ नको. आज फक्त गाव बघायला आलो आहे. तुमची भेट घ्यायची होती, ती बी झाली. ते काय नाही, जेवून जायचं. त्याचा काही घोळ आता नको. बिराड उचलायचा आहे. 4 दिवसांना आम्ही येणार. बरं इथं राहायची एवढी काय व्यवस्था? वाडा तेवढा लख झाडून घ्या. तिथं राहणार? होय. काय भुताटकी करते ते बघतो. कुठली आली भुताटकी हो? सोंग काढले भडव्यानी. मला तेच दावायचं आहे. मग काय हरकत नाही. उद्या वाडा झाडून घ्यायला सांगतो. मग आम्ही बेस्तरवारला येतो. रवनाना तोंडाकडे अपूर्वाईने बघत राहिले आणि दादाने विचारलं, कोण कोण भडवे मातल्यात? हाईत 1-10-5 टाळके. तुम्ही आला म्हणजे आपणच त्यांच्या नाड्या आवडत्यात. का आतडी सोलतो एकेकाची? चेहरा गंभीर करून रवनाना बोलले, 1-2 दरोडेखोरांची तेसनी फूस आहे. त्यो पिऱ्या धनगर आणि नागू पैलवान. होय, तेच की सोकावल्यात. आणि किरुनाना कोण? पाटलाचा भाऊबंदच की. त्याचा काय पानमळा आहे? होय. हां, पानमळा आहे. आणि मग काय मांगारडी पोचत्याचे व्हायच्या? तुम्हाला सारं दक्कलच दिसते. अहो सगळे अंडीपिल्ली माहीत करून घेतल्यातच हो. ज्या गावाला जायचं त्याची वाट सारी माहीत नको. कुठं खास खळगं आहेत, काय आहे, सारं माहीत करून घेतले मी. पण एक विचारतो. असं म्हणून दादा उठले आणि रवनानानं म्हणाले, चला जाऊ, जरा वाडा बघून येऊ. होय. तेवढाच गावाला एक फेरफटका. खांद्याला बंदूक लावलेले चव्हाणदादा पायऱ्या उतरून खाली आले आणि उभ्या राहिलेल्या संध्याकडे बघून म्हणाले, हातात काठी घेऊन 1 जण वा पुढं, चला वाड्याकडं. एक हुडका गिळल्यागत करून गोपाळा म्हणाला, किल्ली घरात आहे, घेऊन येऊन जाऊ? घरात कशाला ठेवली आहेस? अंडी घालायला? रवनानाच म्हणाले, तू जा घरला, किल्ली घेऊन तसाच आडवा ये जा. शाळेतलं पोरगं दप्तर घेऊन पळत सुटावं तसा गोपाळा पळत सुटला आणि दत्तू नाईक काठी घेऊन आदबीनं पुढं आला. वाडा बघून झाला. गावातनं एक फटका मारून मंडळी पुन्हा चावडीवर आली. सभागती दादांचं लक्ष चावडीवर बसलेल्या पारवाळांकडे गेलं. 5-6 पारवळं वर मजेत बसली होती. त्या पटांगणातच दादा उभे राहिले आणि खांद्याच्या बंदुकीला हात घालत म्हणाले, बरं सापडलासा, थांबा बहादरानो. असं म्हणून त्यांनी बंदूक हातात घेतली. एक वार वळवून भोवतीची नजर टाकली. 10-12 माणसं घोळक्यानं लांबवर उभी होती. गोळा झालेली पोरंही आजूबाजूला पांगली होती. एक वार त्यांच्याकडे बघून दादांनी बंदुकीचा दस्ता आपल्या खांद्याला लावला आणि एक डोळा मिटून चाप ओढला. भर दुपारच्या कहारात एकाएकी आवाज घुमला आणि एका पट्ट्यात 4-5 पारवळं लोळागोळा होऊन घसरत खाली आली. गाव दणाणून गेलं. त्या आवाजानं भेदरलेली पोरं आपापल्या चड्ड्या सावरत पळून गेली. लांबवर घोळक्याने उभी राहिलेली माणसंही दिसेनाशी झाली. सनदी गडबडीनं पुढे झाले. मक्याच्या कणसाचा जोडा हातात घ्यावा तशा पारवाळांच्या तकड्या हातात धरून एक जण समोर आला. त्या नजराण्याचा स्वीकार करीत परशुराम पुढं गेला. बारीक नजरेनं निहाळल्यागत करून रवनाना बोलले, पाळीव दिसत्यात. चटकन गोपाळ म्हणाला, कोळ्याची कबुतरं. दादा चव्हाण हसून म्हणाले, कोण? महाद्या कोळी नव्ह का? आणि पेटारा भरून ठेव म्हणावं त्याला. मला ह्या कबुतरांची लय आवड आहे. सारे सनदी भोवतीनं गोळा झाले. गप्प उभे राहिले आणि दादा घोड्यांकडे बघून म्हणाले, चल परशुराम. दादाने बंदूक खांद्याला लावली आणि जवळ असलेल्या रवनानांच्या भुजेला भुज लावून भेट घेतली. येतो आम्ही.
दादाने रिकीबीत पाय घातला आणि एका ओळीत उभ्या राहिलेल्या सनदांनी भुईला हात लावून मुजरा केला. त्या सरशी दोन्ही घोडे मागे वळले. टाप टाप आवाज करीत उशी घेऊ लागले आणि रस्त्यावरचे खडे मागे फेकले जाऊ लागले. घोडे गेले आणि टापांचा आवाज तेवढा मागे रेंगाळत राहिला. घोडे गेले आणि टापांचा आवाज तेवढा मागे रेंगाळत राहिला. तत्कालीन ग्रामीण जीवनाचं हुबेहूब वर्णन जेव्हा शंकर पाटील आपल्या लेखणीनं करतात तेव्हा सारं विश्व समोर उभं राहतं. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय